नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन टेक या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। माझे नाव श्री शंकर रामचंद्र धावणे, गोल्डन ग्लेड्स माध्यमिक विद्यालय करंजगाव, तालुका मावळ, जिल्हा पुणे। आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 मधील प्रकरण दुसरे वास्तव संख्या या प्रकरणाचा दुसरा भाग आपण आज अभ्यासत आहोत। पहिल्या भागामध्ये आपण विविध संख्या संचांचा अभ्यास केला। त्यामध्ये नैसर्गिक संख्या संच, पूर्ण संख्या संच, पूर्णांक संख्या संच, परिमेय संख्या संच, वास्तव संख्या संच, त्यानंतर परिमेय संख्येची व्याख्या आपण पाहिली, परिमेय संख्यांचे गुणधर्म आपण अभ्यासले। त्याचबरोबर दिलेली परिमेय संख्या ही खंडित रूपात आणि अखंड आवर्ती रूपात कशी लिहितात किंवा मांडतात हे उदाहरणासह आपण अभ्यासलेलं आहे। आज आपण अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या याविषयीची माहिती आपण अभ्यासणार आहोत। यामध्ये इयत्ता 8वी मध्ये आपण √2 ही अपरिमेय संख्या रेषेवर दाखवा हे आपण अभ्यासलेलं आहे। तर ती कशी दाखवायची या ठिकाणी थोडासा भाग आपण पाहूया की √2 असेल, √3 असेल यासारख्या अपरिमेय संख्या रेषेवर कशा दाखवतात। तर ही संख्या रेषा आहे पहा। या संख्या रेषेवर हा आरंभ बिंदू, संख्या रेषेचा आरंभ बिंदू O या ठिकाणी त्याचा निर्देशक 0 आहे। याच्यापासून 1 एकक अंतरावर इथं 1 लिहिले पहा, 1 एकक अंतरावर A हा बिंदू घेतलेला आहे आणि या बिंदूतून 1 एकक लांबीचा परपेंडिक्युलर म्हणजे लंब काढलेला आहे आणि या ठिकाणी एक काटकोन तयार झालेला आहे पहा। कारण √2 ही संख्या आपल्याला काटकोन त्रिकोणाच्या साहाय्याने बघा, पाया 1 एकक आणि उंची 1 एकक, कारण पायथागोरसच्या सिद्धांतानुसार आपल्याला √2 ही संख्या अशा प्रकारे या ठिकाणी संख्या रेषेवर दाखवता येते पहा की 1 एकक अंतर आपण पाया म्हणून घेतलं, 1 एकक अंतर उंची म्हणून घेतलेलं आहे आणि मग हा काय झाला तर या काटकोन त्रिकोणाचा कर्ण। मग एवढंच अंतर आपण कंपासमध्ये घेऊन आपण संख्या रेषेवर असा कंस काढून या ठिकाणी ही √2 ही संख्या आपण दाखवू शकतो। आता √2 ही पाया आणि 1 एकक उंची घेऊन आपण अशाच प्रकारे या ठिकाणी असा कर्ण काढला तर एवढं अंतर आपण कंपासमध्ये घेऊन √3 ही संख्या अशाच प्रकारे संख्या रेषेवर दाखवू शकतो। हा भाग आपण इयत्ता 8वी मध्ये अभ्यासलेला आहे। आता अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या, इरॅशनल अँड रियल नंबर्स हे आपण अभ्यासणार आहोत। यामध्ये √2 ही संख्या अपरिमेय संख्या आहे हे अप्रत्यक्ष सिद्धता देऊन आपल्याला सिद्ध करता येईल। ती कशी तर त्याची सिद्धता या ठिकाणी दिलेली आहे पहा। तर √2 ही संख्या अपरिमेय आहे, याची अप्रत्यक्ष सिद्धता याप्रमाणे देता येईल की √2 ही परिमेय संख्या आहे असे गृहीत धरू आपण की अप्रत्यक्ष सिद्धता याला विलोपन पद्धत असं पण म्हणतात किंवा नकारात्मक सिद्धता, की जेव्हा एखादी गोष्ट नसते पण ती आहे अशी गृहीत धरायची आणि नाही असं सिद्ध करून दाखवायचं, याला अप्रत्यक्ष सिद्धता असं म्हणतात। अशाच प्रकारची ही अप्रत्यक्ष सिद्धता या ठिकाणी आहे। या ठिकाणी √2 ही अपरिमेय संख्या आपल्याला अपरिमेय संख्या आहे असं सिद्ध करायचं आहे। त्यासाठी पण आपण गृहीत काय धरणार आहोत की √2 ही परिमेय संख्या आहे असं गृहीत धरणार आहोत। मग परिमेय संख्या कशी लिहितात हे आपण मागच्या भागात पाहिले की P/Q स्वरूपात आपण परिमेय संख्या लिहितो। मग P/Q हे त्या परिमेय संख्येचे संक्षिप्त रूप आहे। म्हणजेच P व Q मध्ये 1 पेक्षा वेगळा सामायिक विभाजक या P आणि Q मध्ये नाही असं आपण या ठिकाणी मानू। म्हणून √2 बरोबर काय येईल पहा, √2 बरोबर P/Q हे आपण गृहीत धरलेलं आहे। आता दोन्ही बाजूचा वर्ग जर केला तर √2 चा वर्ग 2 येईल, P चा वर्ग P वर्ग आणि Q चा वर्ग Q वर्ग असा मिळेल आपल्याला। आता तिरकस गुणाकार जर केला तर हे Q वर्ग इकडं छेदस्थानी इकडे 2 कडे आणलं तर 2 ला गुणिले होईल, म्हणून 2Q वर्ग बरोबर P वर्ग मिळेल।
म्हणून आता बघा 2q वर्ग बरोबर p वर्ग, म्हणून p वर्ग ही समसंख्या आहे. मग जर p वर्ग ही समसंख्या आहे म्हणून p सुद्धा ही समसंख्या आहे, म्हणजेच 2 हा p चा विभाजक आहे. याला आपण समीकरण नंबर 1 म्हणूया. अशाच प्रकारे जर आता आपल्याला हे मिळाले पहा की 2q वर्ग बरोबर p वर्ग, याचा अर्थ काय पहा की p बरोबर 2t. आपल्याला या ठिकाणी p बरोबर 2t जर घेतला तर दोन्ही बाजूचा वर्ग करून काय मिळेल पहा, तर p वर्ग बरोबर 4t वर्ग मिळेल. आणि हा t काय आहे तर पूर्णांक संख्या संचाचा घटक आहे. पहा हा t जो घेतलाय आपण तो t काय आहे तर हा पूर्णांक संख्या संचाचा घटक आहे. म्हणून p वर्ग बरोबर 4t वर्ग. आता या ठिकाणी p वर्ग बरोबर 4t वर्ग आले, पण या ठिकाणी वरती p वर्ग बरोबर 2q वर्ग मिळालेला आहे. म्हणून याचा अर्थ काय की 2q वर्ग बरोबर 4t वर्ग, कारण p वर्ग बरोबर 4t वर्ग आहे. म्हणून 2q वर्ग बरोबर 4t वर्ग, कारण p वर्ग बरोबर 2q वर्ग. म्हणून q वर्ग बरोबर 2t वर्ग. म्हणून q वर्ग ही समसंख्या आहे. जशी p वर्ग समसंख्या मिळाली, p सुद्धा समसंख्या मिळेल, तशाच प्रकारे q वर्ग सुद्धा ही समसंख्या आहे. जर q वर्ग ही समसंख्या आहे तर q ही सुद्धा समसंख्या आहे. म्हणून 2 या ठिकाणी 2 हा सुद्धा q चा विभाजक आहे. आता अशी 2 विधाने मिळाली बघा. पहिलं विधान सांगते 2 हा p चा विभाजक आहे, विधान 2 सांगते 2 हा q चा विभाजक आहे. म्हणून आपल्याला विधान 1 आणि 2 वरून 2 हा p आणि q यांचा सामायिक विभाजक आहे असं मिळालेलं आहे. पण हे तर विसंगत आहे, कारण इथं बघा आपण काय म्हटलं, इथं 1 पेक्षा कुठलाही सामायिक विभाजक p आणि q मध्ये नाही. आणि इथं तर दुसरा 1 तर आहेच, पण 2 सुद्धा हा सामायिक विभाजक आहे असं म्हणतंय. म्हणजे हे गृहीत धरलेल्याच्या विसंगत आहे. म्हणजे ही विसंगती आहे पहा, कारण p छेद q मध्ये p आणि q चा एक व्यतिरिक्त एकही सामायिक विभाजक नाही. म्हणून √2 ही परिमेय संख्या आहे हे गृहीत धरणे चुकीचं आहे. जर √2 ही परिमेय संख्या आहे हे गृहीत धरणे चुकीचं आहे, याचा अर्थ म्हणून √2 ही अपरिमेय संख्या आहे, हे सिद्ध झालं. आता अपरिमेय संख्यांची दशांश रूपात मांडणी कशी केली जाते. √2 आणि √3 यांची वर्गमूळ भागाकार पद्धतीनं कशी काढतात, या ठिकाणी दोन्ही उदाहरणं दिलेली आहेत. आपण ती उदाहरणं पाहूया की √2चं वर्गमूळ काढण्यासाठी काय करता येईल. तर ही भागाकार पद्धतीनं आपल्याला ते वर्गमूळ कसं काढता येईल या ठिकाणी पहा. या ठिकाणी की आपण भागाकार करत असताना आत काय लिहितो, भाज्य लिहितो, इथं भाजक लिहितो, इथं भागाकार लिहितो. तर भाज्य या ठिकाणी 2 हा या ठिकाणी लिहिलेलं आहे, पुढे संख्या नाही म्हणून 2 पूर्णांक 0 घेतो पुढे पहा आपल्याला सोयीस्कर भागाकार करण्यासाठी. आणि याचा जो भाजक आहे तो आपण घेणार आहोत, किती भाजक आहे तो आपण शोधून काढायचा. तो भाजक शोधून काढण्यासाठी इथं काय करतात, तर ज्याला भागायचं आहे ज्या संख्येला, त्या संख्येत जवळची किंवा तितकीच संख्या मिळवण्यासाठी असा अंक आपण शोधून काढायचा आहे. आता 2ला भाग घालवायचा आहे म्हणून दुसरा 2 पेक्षा दुसरा मोठा संख्या कुठलाही संख्या इथं चालणार नाही, म्हणून 1 घेतली आपण. 1ने 1लाच गुणलं तर 1 मिळतं, म्हणजे 1 हा पहिला भाजक या ठिकाणी असेल पहा. म्हणून इथं वरती लिहिलं 1. आणि जो भाजक आपण 1 घेतलाय त्या भाजकाने त्याच संख्येला गुणल्यानंतर गुणायचं आणि ती संख्या इथं 2च्या खाली लिहायची. म्हणून 2 वजा 1 मिळाला पहा. आणि जो भाजक घेतो त्याच्यात जी संख्या घेते ती संख्या आपण मिळवायची असते, म्हणजे 1 अधिक 1 अशी 2 मिळेल पहा. आणि मग या ठिकाणी 2 मधून 1 गेल्यानंतर 1 राहिला. आता पुढचा अंक गट भाग घालवण्यासाठी पुढचा अंक गट घ्या, 1च्या पुढे 2 घेतल्यानंतर 100 मिळालं. आता या 100ला इकडे 2 आहे पहा. आता हा 4 नंतर कसा घ्यायचा आहे पहा. या अंकाच्या पुढे असा एक अंक घ्या की 2 अंकी संख्या तयार होईल, आणि ती 2 अंकी संख्या तयार झाली. आता 2च्या पुढे 4 घेतला म्हणजे 24 ही 2 अंकी संख्या तयार झाली. तर त्या 24ला जो 4 हा अंक घेतलाय त्या 4नं गुणायचं, म्हणजे 24 गुणिले 4 96 मिळेल पहा. म्हणून हा भागाकार इथं 4 लिहिला. आणि 100 मधून 96 गेले इथं 4, आणि परत 24 मध्ये जो आपण 2च्या पुढे 4 अंक घेतला होता तो 24 मध्ये 4 मिळावा, म्हणजे इथं 28 मिळाला. असा आपण क्रमाने जर पुढचे भागाकार करत गेलो तर इथं 4 वर पुढचा अंक गट घेतला 400 झाला. परत 28, या 28च्या पुढे 1 घेतला, 1चा भाग दिला, परत 281 आलं.
ते वजाबाकी केले तर 119 येईल, परत 282 इथं येईल, त्याच्या पुढे 4 घेतला तर त्याच्यात तो 4 मिळवला का परत 28 282 मिळेल, इकडं हा भाग 4चा झाला, इथं 11 296 असा क्रमाने भागाकार करत गेलो तर आपल्याला √2 बरोबर म्हणजे याचा भागाकार केला तर 1.4142 टिंब म्हणजे अखंड भागाकाराची ही पद्धत अशी अव्याहतपणे चालू राहते. पहा या ठिकाणी हा भागाकार खंडितच होत नाहीये, म्हणून याला अखंड दशांश रूपातली मांडणी म्हणतात. अशाच प्रकारे आपल्याला √3चं सुद्धा वर्गमूळ काढण्यासाठी भागाकार पद्धतीने आता जसा या ठिकाणी आपण भाजक घेतला आणि भागाकार केला त्याच प्रकारे इथं 3ला सुद्धा 1ने पहिला भाग गेला, 1 दिला, 1 मध्ये 1 मिळवला, 2 आला, 3 मधून 1 गेला, 2 राहिला, वरचा अंक गट घेतला, 200 झाला, 1 मध्ये 1 मिळाल्यानंतर 2 आल्यानंतर पुढचा अंक 27 झाला आणि परत त्या 27ला 7ने गुणल्यानंतर 189 आला. असा क्रमाने भाग घेतल्यानंतर खाली 11 मिळेल, 200 मधून 189 गेल्यानंतर पुढं अंक गट पुढचा घेतला, 1100 झाला, इथं 27 मध्ये 7 मिळाल्यानंतर 34 झाला, पुढचा अंक 343. अशा प्रकारे यात त्याच्यामध्ये 3 मिळवला, 34 62 3462 ही संख्या आली आणि पुढचा अंक हा भागाकार 2 शेवटचा हा असा या ठिकाणी. अशा प्रकारे या ठिकाणी हा भागाकार करून आपल्याला 1.732 इथे सुद्धा या ठिकाणी हा भागाकार अखंड आपल्याला चालू असलेला दिसून येतो. पहा खंडित होत नाही, हे अखंड अपरिमेय संख्या आहे, भागाकार अखंड चालू आहे, पण इथं अंकाची किंवा अंक गटाची पुनरावृत्ती नाही आहे. पहा पण जरी 1 आपल्याला वाटत असेल ना तर विशिष्ट याच्यानंतर येत नाही आहेत म्हणून अंक किंवा अंक गटाची पुनरावृत्ती इथं आढळून येत नाही आहे, पण भागाकार मात्र आपल्याला अव्याहतपणे अखंडपणे हा चालू राहतो हे लक्षात येतंय. अशा या पद्धतीला अपरिमेय संख्यांची दशांश रूपातील मांडणी असं म्हणतात. आता या ठिकाणी आपल्याला याचे काही हे पण आहेत. पहा गुणधर्म आहेत या अपरिमेय संख्यांचे, की या अपरिमेय संख्यांचे गुणधर्म असे आहेत. पहा की परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांची जर बेरीज किंवा वजाबाकी ही अपरिमेय संख्या आपल्याला मिळते. शून्यतर परिमेय संख्या म्हणजे शून्याशिवाय घेतलेल्या परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांचा गुणाकार किंवा भागाकार ही सुद्धा एक अपरिमेय संख्या असते. 2 अपरिमेय संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार हे मात्र परिमेय किंवा अपरिमेय असू शकतात. हा झाला अपरिमेय संख्यांची दशांश रूपातील मांडणी. यानंतर वास्तव संख्यांचे गुणधर्म, क्रमसंबंधांचे गुणधर्म आपण पाहणार आहोत. वास्तव संख्यांचे आपल्याला संख्यासंच आपण अभ्यासलेला आहे. आता त्याचे गुणधर्म काय असतात पहा, की जर आपण ए आणि बी या 2 वास्तव संख्या घेतल्या आणि यांच्यामध्ये तुलना जर केली या 2 वास्तव संख्यामध्ये तर आपल्याला 3 प्रकारे तुलना करता येईल. पहा एक तर या 2 संख्या समान असतील म्हणजे ए बरोबर बी असेल, किंवा एक संख्या वास्तव संख्या लहान दुसरी मोठी असेल, किंवा पहिली मोठी असेल दुसरी लहान असेल. या 3 शक्यता मिळतात. पण या 3 पैकी कोणता तरी एकाच वेळेला आपल्याला कोणता तरी एकच संबंध आपल्याला पाहायला मिळतो. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. दुसरा गुणधर्म आहे पहिली वास्तव संख्या दुसऱ्यापेक्षा लहान असेल आणि दुसरी वास्तव संख्या तिसऱ्या वास्तव संख्येपेक्षा लहान असेल तर पहिली वास्तव संख्या ही तिसऱ्या वास्तव संख्येपेक्षा लहान असते. आणि तिसरा गुणधर्म आहे या पहिली वास्तव संख्या दुसऱ्या वास्तव संख्येपेक्षा लहान असेल आणि या दोन्ही वास्तव संख्यामध्ये ए आणि बी मध्ये एक समान तिसरी वास्तव संख्या जर मिळवली म्हणजे ए अधिक सी आणि बी अधिक सी अशा ही संख्या मिळवली तर ए अधिक सी यांची बेरीज ही बी अधिक सी पेक्षा लहानच असते. हा एक गुणधर्म आहे. चौथा गुणधर्म आहे जर ए हे बी पेक्षा लहान आहे आणि सी हे शून्यापेक्षा मोठा आहे त्यावेळेला ए आणि सी यांचा गुणाकार हा बी आणि सी यांच्या गुणाकारापेक्षा लहान येतो. आणि त्याच्या विरुद्ध सी जर शून्यापेक्षा जर लहान असेल तर ए आणि सी यांचा गुणाकार हा बी आणि सी यांच्या गुणाकारापेक्षा मोठा असतो. अशा प्रकारे हे नियम आपल्याला परिमेय व अपरिमेय संख्या घेऊन आपल्याला पडताळून सुद्धा पाहता येतील संख्या घेऊन. यानंतर ऋण संख्येचे वर्गमूळ. जर या ठिकाणी वर्गमुळात ए बरोबर बी जर असेल
तर याचा वर्ग जर केला आपण तर बी वर्गाचा वर्ग बी वर्ग येईल आणि वर्गमुळात एचा वर्ग हा ए येईल हे आपल्याला माहिती आहे. आत्ताच आपण पाहिलेलं आहे अपरिमेय संख्या सिद्ध करत असताना, रूट 2 ही अपरिमेय संख्या सिद्ध करत असताना. यावरून जर वर्गमुळात 5 बरोबर x असेल आणि दोन्ही बाजूचा वर्ग जर केला तर x बरोबर 5 हे आपल्याला मिळेल, हे आपल्याला समजतंय. तसेच आपल्याला हेही माहीत आहे की कोणत्याही वास्तव संख्येचा वर्ग, हे अगदी 6वी 7वी पासून आपण अभ्यासात आलेलो आहोत. पहा की कोणत्याही वास्तव संख्येचा वर्ग ही नेहमी ऋणेतर वास्तव संख्या असते. म्हणजे वास्तव संख्येचा वर्ग ऋण वास्तव संख्या असो किंवा धन वास्तव संख्या असो, तिचा वर्ग हा धन वास्तव संख्याच येते, हे आपल्याला माहीत आहे. पण इथं एक आता गमतीशीर उदाहरण पाहूया खाली आपण. म्हणजे कोणत्याही वास्तव संख्येचा वर्ग कधीही ऋण नसतो. पण या ठिकाणी बघा कंसात वर्गमुळात ऋण 5चा कंसाचा वर्ग बरोबर ऋण 5 येतं याचा वर्ग जर केला तर. म्हणून ऋण 5 ही वास्तव संख्या नाही आहे. पहा, म्हणजेच ऋण वास्तव संख्येचे वर्गमूळ वास्तव संख्या नसते, हे आपल्या लक्षात येईल. आजचा हा जो भाग आपण पाहिलेला आहे, पहा, अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या यावर आधारित आपल्याला सराव संच 2.2 सोडवता येईल. आत्ता सोडवून दिलेली उदाहरणं जर आपल्याला लक्षात आली असतील, कळली असतील तर निश्चित आपल्याला सराव संच 2.2 आपल्याला चांगल्या प्रकारे सोडवता येईल. आणि हा व्हिडिओ नक्कीच आपल्याला आवडला असल्यास ऑनलाईन टेक या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मागील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्यानुसार आपल्याला मागचे भागसुद्धा अभ्यासता येतील. नमस्कार.